राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळेंसोबत थेट त्यांची चर्चा करूया। स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमध्ये। ज्या पद्धतीनं राज्यात राजकीय वातावरण आहे, भाऊ बहिणीच्या विरोधात बोलतोय, बहीण भावाच्या विरोधात बोलतोय, या वातावरणामध्ये खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय भवितव्य आहे? हा, बहीण अजून कोणाच्याच विरोधात बोललेली नाहीये, कारण मी संसदीय कामकाज आणि राजकारणाच्या जागी आणि नातीच्या जागी ह्या दोन्हीमध्ये कधी गल्लत करायची नाही। मी अनेक वेळा अतिशय स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलंय, माझी कुणाशीही म्हणजे भारतीय जनता पक्षाशीही माझी कुठलीही वैयक्तिक लढाई नाही, माझी वैचारिक लढाई आहे। त्याच्यामुळे मी आजपर्यंत 18 वर्ष ॲक्टिव्ह राजकारणात आपण मला पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये मी कधी कुणावर वैयक्तिक आरोप प्रत्यारोप किंवा माझं पार्लमेंटचं प्रत्येक भाषण काढून बघा, मी कधीही वैयक्तिक आरोप प्रत्यारोप कुणावरच केलेले आणि ते करणारही नाही, कारण का माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत। त्याच्यामुळे माझी लढाई ही राजकीय आहे, म्हणून सगळ्या पक्षात आजही जसे चव्हाण साहेबांचे होते, त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी ते जपलं आणि मीही जपण्याचा प्रयत्न करते की सगळ्या राजकीय पक्षामध्ये आपले संबंध मैत्री ही असलीच पाहिजे, कारण का आपण जो विचार मांडतो तो कुणाचा तरी वेगळा विचार असेल तेही ऐकायचं आणि समजून घ्यायचं, ह्यालाच तर लोकप्रतिनिधी म्हणतात। नाही, पण ज्या पद्धतीने बारामतीच्या लोकसभा उमेदवाराच्या संदर्भातली चर्चा आहे की ही कौटुंबिक लढाई असणार आहे, तुमच्या विरुद्ध सुनेत्रा वहिनी जी आहे त्यांची चर्चा सुरू झालेली आहे, काय वाटतं की ही त्याच पद्धतीची लढाई असेल की कौटुंबिक लढाई असेल? माझ्या कुटुंबाचा काय संबंध? माझं कुटुंब हे खूप पर्सनल, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात आपल्या कर्तृत्वाने काम करत असतं, त्याच्यामुळे पवार कुटुंबाचा काय संबंध या सगळ्याशी? ते खूप प्रायव्हेट नागरिक आहेत या देशाचे, राज्याचे, त्यांना ह्याच्यात कशाला आपण आणतोय? ही लढाई वैचारिक आहे, ही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचा एक विचार आहे, त्याची ही लढाई आहे, ही वैयक्तिक कुणाचीच नाही। आपण म्हणता की भारतीय जनता पक्ष आणि ही विचाराची लढाई आहे, पण ज्या पद्धतीनं जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना ही लढाई लोकसभेच्या 2024ची लढाई असणार आहे। या लढाईमध्ये काय वाटते, कोणाचा विजय होईल? तुम्ही सी वोटर्सचा सर्वे पाहिलेला दिसत नाही, तर तो जर सर्वे तुम्ही सातत्याने जे सर्वे आलेत ते तुम्ही पाहिले तर महाराष्ट्रात काय परिस्थिती बघालच। आणि मला असं वाटतं आपण थोडंसं ना कुटुंबाच्या बाहेर जाऊन हे राज्य आणि देशाकडे पाहिलं पाहिजे। आज तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्स सारखा अतिशय गंभीर विषय, म्हणजे क्विट प्रो को हा शब्द माझा नाही आहे, हा माननीय उच्च न्यायालयाने वापरला आहे। हे पेटीएममध्ये झालेला घोटाळा हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आज देशासमोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे तर महागाई, बेरोजगारी। काल सिस्कोचं तुम्ही बघितलं असेल तर जगामध्ये अनेक लोक म्हणजे हजारोनी नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, ज्या इन्फोसिस असेल, सिस्को असेल, आणि त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट भारतावरही होतोय। त्याच्यामुळे बेरोजगारी, महागाई, पेटीएममध्ये झालेला भ्रष्टाचार, त्यानंतर आता इलेक्टोरल बॉन्ड्सचा भ्रष्टाचार, हे कुठलाही आरोप मी करत नाहीये, हे कोर्ट करतंय, RBI करतंय, सेबीकडून त्याच्यावर कॉमेंट्स येतात। त्याच्यामुळे जर वर्तमानपत्र आपण गांभीर्याने वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल किंवा आज दिल्लीच्या बॉर्डरवर काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, म्हणजे हत्या होते शेतकऱ्यांची असं आपल्याला दिसतंय। त्याच्यामुळे मला विचाराल तर कुठेतरी कुटुंबाच्या बाहेर जाऊन आपण मी तरी देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आली आहे, मी कौटुंबिक तू मैं करायला नाही राजकारणात आले। धन्यवाद। ह्या होत्या सुप्रिया सुळे, नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट जयकिशनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।